थोड़ा पीछे आओ, थोड़ा छत्रपति संभाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव। शिवक की जय बोलो, शिवक की जय बोलो, जय भवानी जय शिवाजी, छत्रपति संभाजी संभाजी महाराज की जय। संभाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, बोलो सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, करतो वाकडी काका जे संभाजी महाराजांची जयंती करतो। आमदार प्रदीप जायसवाल साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे बाबा हॅलो, तुम कहाँ से देख रहे हैं? फेसबुक साठी नका मरमर करू। अरे आजचा दिवस तरी बाबासाहेबांचा सन्मान करा। रंगोले यार बोला साहब, तुम्हारे वजह लफड़े जा रहे सब। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्हायचं या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण आपापल्या जागेवरती स्थानापन्न व्हा। पुणे से लाएंगे आगे बढ़ो। ये अरे भक्ति जी लगे ना पूरा पाहण्यासाठी येथे या ठिकाणी म्हणतो माझ्या या ठिकाणी शहर प्रमुख राजपूतजी, आमच्या महिला आघाडीच्या महानगर प्रमुख, उपमहानगर प्रमुख, आपले सर्व आमच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्याही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि आपले जे जे कामं राहिले असतील मी या ठिकानी आपल्याला बाबासाहेबांच्या समोर सांगतो, आपले जे 7 कोटीचे अजून कोणाचे पहिले राहिले असतील 100% आपल्या लोकांचे काम जमते। एवढंच आजच्यापर्यंत मी सांगतो। या ठिकाणी श्री पंडितजी पुढे गेल्यानंतर आले दिसले नाही, त्याचं नाव राहिलं बाकी पंडितजी। आपण सर्वजण दलित बांधव या ठिकाणी आलात त्याबरोबर सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी पुढच्या जयंतीच्या अगोदरच ते होईल ते चिंता करून 6 महिने यात मी तर केरेकर साहेबांना विनंती करणार आहे की 6 महिन्याच्या आत आपण हा करावा, कारण की आपल्याला आवडतो या शहरामध्ये। याच्यामुळे नाही, काही लोकांचं मत असतं की मतदानासाठी लोक करतात। मी एक आता आमदार आहे, मतदानासाठी
त्याबरोबरच आम्ही महापालिकेच्या आयुक्ताला सांगून एक 10 फूट त्या भागाची शाळेची जागा त्यांनी द्यावी की ज्याच्यामुळे आम्हाला त्या बाजूचे जे आपलं काम करायचं आहे ते काम सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करून देऊ. मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण एक वेळ झाल्यानंतर आपल्याला मला सांगतो की शहरातले महाराष्ट्रात आपल्याकडे या पुतळा बघण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बघण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी येतील. सर्व दलित बांधवांचा इथं आमच्यामध्ये शिवसेने पक्ष चळवळीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या समवेत या ठिकाणी आज भूमिपूजन देण्यात येत आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्येष्ठ नेत्यांना 2 मिनिटं आपण खुर्चीवर बसावं. या ठिकाणी ज्येष्ठ नेते सन्माननीय गौतमदादा खरात, सन्माननीय किशोर भाऊ थोरात, राजूभाऊ शिंदे, आनंद भाऊ बोर्डे, जालिंदर शेंडगे, मिलिंद भाऊ दाभाडे, रुस्तम भाऊ वाघमारे, विजयदादा मगरे, भगवानदादा मगरे, सुनील मगरे, कृष्णा बनकर, गुड्डू निकाळजे, आकाश खंडारे, सुरेश जगताप, राजूदादा आयरे, विनोद बनकर, कृष्णा भंडारी, सुनील सोनवणे, महेंद्रदादा सोनवणे, नासिरदादा चाऊस, गंगाधर धगे, विशाल दाभाडे, कुणालदादा खरात, राहुल सोनवणे, विश्वनाथ राजपूत, गुल्लू भाऊ वाघेकर, विशाल भाऊ दाभाडे, राहुल सोनवणे, विजय भाऊ राहुल, बाबासाहेब तायडे, सोनूभाऊ नरवडे. साहेब एवढे संघ असल्यावर तुम्ही आजच निवडून आले, त्याच्यामुळे काळजी करायचं काम नाही. खऱ्या अर्थाने 2 मिनिटं सगळ्यांनी जयस्वाल साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी आपल्या प्रवीणजी निपनवरे, अप्पासाहेब आमचे वाळूंचे मित्र, या ठिकाणी मी विनंती करतो तायडेजी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमचे बौद्ध लेणीचे भंतीजी नागसेन बनते, आमचे मामा श्री भगवानजी रगडे, कृष्णभाऊ बनकर. या ठिकाणी चुकून उकून कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. संदीपजी डॉक्टर जाधव. आणि या कामाला खऱ्या अर्थानं सोन्यासारखं खरं रूप देणारे आपले ऋषिकेशजी जयस्वाल, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शासन स्तरावर त्यांनी पाठपुरावा करून खऱ्या अर्थानं हा ऐतिहासिक असा क्षण जयस्वाल साहेब तुमच्या माध्यमातून, या एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज आम्हाला बघायला मिळाला. लवकरात लवकर याचं काम व्हावं मी विनंती. दोन्हीच्या बाबत कॉमेंट करा, त्याच्यानंतर प्रेम, त्याच्यानंतर काय चलो रेडी का रोल. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. या भूमिपूजनला भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमच्या दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व नेते या ठिकाणी या कार्यक्रमात आम्हाला महिला आघाडीचे सर्व पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. कारण की आपल्याला आता भाषणामध्ये मी जसं सांगितलं, 1 मिनटंसुद्धा न लावणारे मुख्यमंत्री आहे, ज्यांनी 1 मिनिटामध्ये 5 कोटी रुपये दिले आणि त्या गाडीमध्ये बसल्यानंतर सचिवला सांगितलं ताबडतोब त्या ठिकाणी त्याचा GR काढा आणि 5 कोटी त्या ठिकाणी दोन्हीचा एक करा. हे सांगणारे हे कोणी असाल तर ते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी याला जवळपास 6-7-8 महिने लागतील. कारण की फार मोठं चांगलं आहे. कारण मी म्हणलं ना, जसं की आपण पाहिलं असेल आता ही पोलीस चौकी बांधून दिली, ती पोलीस चौकी अशी होती तर आता ती पोलीस चौकी अशी केली. कारण की याला रोड फार मोठा लागणार आहे आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज असं, तुमचे बाबासाहेब आंबेडकरजी असतील, यांचा स्टॅच्यू पूर्ण चौबाजूनी दिसावं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी मी करतो आहे. आणि हे लवकरात लवकर आमचे हेरेकर साहेब ते बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, ते स्वतः उभं राहून मी स्वतः उभं राहून म्हणजे आता याचा 3 वाजता आचारसंहिता लागणार आहे, त्याच्यामुळं आज याचं उद्घाटन केलं. 6 या 7 महिन्याच्या आत हा पोहोचून दोन्ही काम होतील हे बघण्यासाठी. मला खोटं सांगत नाही, इतकं सुंदर बनवलेलं दोन्ही ठिकाणचं की लोक बघायला या ठिकाणी येतील. आज मी या ठिकाणी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि त्याबरोबर आमच्या दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी, मराठा समाजाचे आमचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी, आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आज जर पाहिलं तर अंबादास दानवे यांनी चित्रनाथ खरे यांच्या संदर्भामध्ये उघड नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकावर.
त्या विषयावर आमचा काही संबंध नाही. मी शिंदे गटाचा माणूस आहे. मला माहीत आहे. मी आता बरं झालं तुम्ही प्रश्न हा विचारला ते मी माझा नाही, मला माहीत नाही. 12 आमदार जाणार आहे, त्याच्यात प्रदीप जयस्वालचं नाव आलं. मी पण पाहिलं नव्हतं. ठिकाणी माझ्या मुलाच्या व्हॉट्सअपवर टाकलं तर पाहिलं की प्रदीप जयस्वाल मर्द माणूस आहे, यांच्या दुसऱ्यासारखा नाही आहे की मी शिंदे गटाचं आहे. कुणीतरी अफवा पसरवण्यासाठी, आपल्याला मतं मिळवण्यासाठी माझ्या नावाचा दुरुपयोग करतं. म्हणून मी त्या ठिकाणी तेही सांगतो, आम्हाला बाकी लोकांची काही घेणं देणं नाही आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे आमचे फडणवीस साहेब आणि आमच्या राष्ट्रीय काँग्रेसचे अजित पवार साहेब यांच्याबरोबर 100% आम्ही सर्व मिळून या ठिकाणी काम करणार आहोत. अशी देखील चर्चा आहे की अंबादास दानवे तुमच्याकडे येणार, अशी देखील चर्चा अंबादास होत आहे. दानवे शिंदे गटामध्ये येणार असल्याची चर्चा आहे. आणि त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री सांगू शकतो. मी या ठिकाणी काय ते सांगू शकतो. पण आगामी लोकसभेच्या निवडणुकावरून जर पाहिलं तर अजून जागा निश्चित नाही आहे. ठाकरे गटाला जर पाहिला पद्धतीनं जागा निश्चित झाली असं सांगलं जात आहे. मात्र तुमच्याकडे असं तुम्ही एकीकडे भाजप आहे, तुम्ही देखील दावा करता त्याच्यामध्ये. काही असेल तर बसून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेसचे तिन्ही मोठे नेते हे एकत्र बसून ते निर्णय घेतील. महाराष्ट्रात जर पाहिलं चित्र तर तुमच्या जागेवरती भाजप दावा करते असं सांगलं जात आहे. म्हणजे तुमची नेते आता तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी दावा करू शकते, शिवसेना दावा करू शकते, राष्ट्रीय काँग्रेस दावा करू शकते. कुठलाही पक्ष त्यांना दावा करायचा अधिकार सर्वांना आहे. ते मी म्हणलं ते आमचे तिन्ही मोठे नेते ठरवतील. तो आमचा उमेदवार असाल, आम्ही सर्व मिळून त्यांचं काम करू. शिवसेनेचा गड आहे, हा सुटेल का समजा इथं? हा शिवसेनेचा गड म्हणले जातं.